एका लग्न झालेल्या मुलीची आत्मकथा. तिची आई तिच्या डोळ्यासमोर मरणार होती, पण ती मुलगी ही खंबीर तिच्या आईच्या पाठीशी उभी होती. आई, तुझं आयुष्य तर वाढवू नाही शकत, पण जितके आहेत ना तुझ्याजवळ दिवस, ते जगणं मात्र सोपी करू शकते आणि आनंदी आणि समाधानी करू शकते. आई, आतून मन रडतंय ग, पण तुला रडवून सुद्धा नाही दाखवू शकत. हलकं वाटलं ही करावंसं मन, तर फक्त पोराजवळ तेवढी रडते. ही कहाणी आहे जया आणि तिच्या आईची. ही कहाणी आहे जया आणि तिच्या आईची. ज्या कोणी बोलतात ना की आईवडिलांसाठी आपण काहीही करू शकत नाही, प्रत्येक स्त्रीने इतकं खंबीर व्हावं, आधी स्वतःसाठी काहीतरी करावं. प्रत्येक स्त्री स्वतःसाठी काहीतरी करते, स्वतःसाठी झिजते ना, तर तिची जाणीव आपटांना असो की नसो, पण जोडीदाराला नकळतच कळते. फरक इतकाच आहे की प्रत्येक स्त्री जातीला लग्न झाल्यावर सासरकडचा विश्वास जिंकावा लागतो. इतकं करताना कर्तव्य आणि कर्म करावं लागतं, पण स्वाभिमान जपूनच. हेच गुपित जया राऊत हिने हेरलं, आज ती लढते आहे, झुंजते आहे फक्त आपल्या आईसाठी. नातेवाईक तर नातेवाईक, पण जयाची सासूसुद्धा बोलते की अशी मुलगी भाग्यानेच मिळते. पोरी, तुझ्यासारखी मुलगी होणे नाही बरं. तुझ्यासारखी मुलगी होणे नाही. फक्त आई, नातेवाईकच नाही तर संपूर्ण गाव बोलत आहे की तुझ्यासारखी मुलगी होणे नाही. कोण म्हणतं की मुलाचं कर्तव्य मुलगी करू शकत नाही. थोड्या पायाच्या टाका घासतात, थोडं झिजावं लागतं. सासरन माहेरला जपून निष्ठेने आपलं कर्म कर्तव्य करावं लागतं, कारण पोरीची जात ती, तेवढंच तिला तपावं लागतं. जयाने स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास जिंकला, नवऱ्याचा अन सासरचा. आजही जया तिचं माहेर म्हणजेच आई जिवंत राहावी यासाठी संघर्ष सुरू आहे तिचा. कोण आहे ही जया, जी आई जगली पाहिजे म्हणून जीवाचं रान करत आहे? आणि कोण आहे तिची ती आई, ज्या आईने संघर्षाशिवाय काहीच पाहिलं नाही? आज कॅन्सरनं पीडित जयाची आई आहे. आणि जीवाचं रान करून फक्त आई जगावी यासाठी कोणत्याही हॉस्पिटलमध्ये नेण्याची तयारी जयाची आहे. जया नेहमीच बोलते तिच्या आईला की आई, नको ना गं काळजी करू, नको धीर सोडू. जितका कमावलाय ना विश्वास, तितकाच पैसाही कमावलाय. तू फक्त आनंदी राहा. तुझ्या जीवासाठी तो पैसा तुझ्या पायी मी समजेन अर्पण केला. अगं आई, का रडते तू आणि दुखवते तुझं मन की तुला कॅन्सर झाला म्हणून? अगं, काहीच नाही होत बघ तुलाही. जया तुझी मुलगी नाही, मुलगा समज मन घट्ट करून. यातूनही बघ मार्ग निघेल. नको ना गं निराशा पाडून घेऊ पदरात, नातेवाईकांचा सहारा नाही म्हणून. सगळेच नातेवाईक सगळेच आपल्या संसारात गुंतले आहेत. जो नाही तो रोगाने पीडित आहे. अशात अपेक्षाही कशी करावी दुसऱ्यांकडून? जाऊ दे ग मी तुझ्या बिमारीला उरूनही पुरेल हा शब्द देते एक मुलगी म्हणून. जया आपल्या आईला रोज सांत्वना देते, पण तिची आई रोज देवाला एक कोडं घालते. ते असं. आतापर्यंत जया बोलली, जया तिच्या आईला सांत्वना देत होती, पण आता जयाची आई देवाला कोणतं कोडं घालते ते ऐका. जयाची आई बोलते देवाला, सांगणारे देवा, कोणत्या जन्माचे हे पाप आहे. वंशाचे दिवे कुळाला धाक आहेत. पण देवा, माझ्या आयुष्यासाठी तुला कोसो की धन्यवाद देऊ. स्वर्गाच्याही सुखाच्या क्षणांनी मी सुखावत आहे. तू कुशीत दिली अशी एक मुलगी म्हणून. लहान होती मुलगी, गेली होती जीव द्यायला विहिरीपाशी. देवा, काय नाही रे सहन केलं या गेल्या आयुष्यात मुलीनं. नवरा दारू काय प्यायचा, काय नाही होत तमाशा एका दारुड्याच्या घरात. जगणं तेव्हाचंही असण्या नसण्यासारखंच होतं. बाप म्हणजे काय अन बापाचं प्रेम त्या दारूपायी लेकरांनी कधीच नव्हतं पाहिलं. 2 पोरं आणि 1 पोरगी, काट्यांवर दिवस काढले सारखे. देवा, नवरा तर दारू पितच होता, नवऱ्याने दारूतच घेतला गळफास. तेव्हापासून बिन बापांच्या पोराचा झाला सुरू वनवास. बापाने जीवन दारूतच संपवलं. पोरांनीही दारूलाच आपलंसं केलं. मोठ्या पोरानेही दारूतच मरण ओढलं. एक आई म्हणून किती रे देवा मी तडपली, छाती टोकून रडायला जिथे तिथे होती मी फक्त एक रडायला मोकळी. पण
एक रस्ता जरी बंद केला ना तू, तरी बाकीचे रस्ते जसे उघडे करून ठेवले होते. फक्त मुलगा काय करेल याहीपेक्षा जास्त मुलीनं करून दाखवलं. झेप घेतली आकाशात इतकी उंच, जयाने बरं, झेप घेतली आकाशात इतकी उंच की हिणवणाऱ्यांनाही तिने खाली पाहायला लावलं. तिच्या कर्तृत्वाच्या जोरावर तिने अस्तित्व निर्माण केलं. झेप घेतली आकाशात आणि तिच्या कर्तृत्वाच्या जोरावर जयाने अस्तित्व निर्माण केलं. झोप नव्हती, आराम नव्हता पोरीच्या जीवाला. जसं आणि जे हातात पडेल ते कामही केलं. कित्येकांवर येतात असे कित्येक प्रसंग जिथे सगळं संपल्यासारखं तिथे या पोरीने नवीन उमेदीने धैर्याने सुरुवात केली. स्वतःच नाही तर गावाचंही नाव मोठं केलं. ती थांबलीच नाही कधी. अन्न थांबवलं तिने तिचं काम. फक्त मेहनतच करत आली. 5 रुपयापासून तर लाखांपर्यंतची उलाढाल करते ती माऊली. संपूर्ण गावात जिल्ह्यात पोरीचे सत्कार काय झाले. सांगताना म्हणे हा सत्कार माझा नाही आईचा आहे म्हणे. देवा खरंच अशी पोरगी होणे नाही. म्हणतात ना की एक मुलगी काय करून नाही दाखवत. तिने जर ठरवलं तर ते सगळंच काही करू शकते आणि आपल्या भावांना सुद्धा बदलू शकते. जयाला 2 भाऊ होते. दोघंही दारू प्यायचे. मोठा त्याने तर आपलं जीवन दारूतच संपवलं, पण लहान्याला तिने विश्वास, धैर्य, स्वतःवर विश्वास ठेवला आणि लहान्या भावाला तिने मार्गावर आणलं. एक आई म्हणून देवाला सांगते की एक आई म्हणून कसं सांगू मी जयाला की पोरी तू काय करून दाखवलं. मोठ्या पोराचा जीव नाही वाचवू शकलो आपण, पण लहान्याला जीवनाचा अर्थ कळून चुकला. एक आई म्हणून कसं जीवनाचा अर्थ कळून चुकला. बहिणीच्या मायेच्या पदराची सावली पडली त्याच्या आयुष्याला. नवी दिशा मिळाली. सुखात आणि दुःखात सोबतीला असते पोर. भाऊ म्हणे ताई तू जितकं केलं तितकं फळाला आलं. आता थोडं कर्तव्य माझ्यावर सोड. पोरगंही जीवाचं रान करत आहे. पोरगीही जिकडे तिकडे धाव घेत आहे. काय अजून हवंय. सगळंच आता मिळाल्यासारखं वाटतंय. सुरुवात जरी कठीण होती, वाट काट्यांची होती, पण शेवट समाधानी आणि चांगला झाला. मुलीने नाव कमावलं तर मुलाने आयुष्याला सावरून दाखवलं. पण देवा अशी मुलगी होणे नाही. देवा अशी मुलगी होणे नाही. आपल्या अश्रूंना लपवून जया बोलते. हे सगळं ऐकते आणि आपल्या अश्रूंना लपवून जया बोलते. सांगेन मी ओरडून त्या देवाला की तू नेतोयस ना माझ्या आईला. अरे तिने काय सोसलंय याचा लेखाजोखा तुझ्याजवळ आहे. मी कुठेच कमी पडली नाही एक मुलगी म्हणून आईचं करण्यात. पण तिची एवढीच इच्छा आहे की पोरी या जन्मी मी तुझी माय होती, पुढल्या जन्मी तू माझी माय व्हावी. ही हाक तिची आहे आणि ही तळमळ दिसते ना रे तुला देवा. अरे देवा मी माझ्या आईची कशातच इच्छा ठेवली नाही. जर वेळ हातात असता तर तिला तोही मिळवून दिला असता, पण मी त्याच्यासाठीही मागे फिरली नसती. पण आयुष्य जितकं आहे ना तितकंच आपल्या हातात आहे. ते कसं जगावं यासाठी. मृत्यू हा तर अटळ आहे. पण मरतानाही समाधानी मरण आपल्या हातात आहे. लग्न झाल्यावर कोणतीही मुलगी आपल्या आईचं करू शकते की नाही हे मला माहीत नाही, पण माझ्या आईचं मी केलं. सासूचंही केलं आणि सासूचंही करण. सुखात आणि दुःखात त्यांच्या सोबतीला राहील. या जगण्यातून प्रत्येक स्त्री जातीला एकच संदेश देईल की कर्तव्य फक्त आपल्या हातात आहे. जगताना असं जगावं की भावनिक, मानसिक आणि शारीरिक कष्टातून मात करत आपल्या कर्तृत्वाची शाप स्वतःवर बिंबवावी. स्वतःच्या नजरेत स्वतःलाच आधी कर्तृत्ववान समजावं आणि स्वाभिमानाने जगत आपलं कर्तव्य करावं. सगळंच आपल्या मनासारखं घडत नाही, पण आपण करण्याचं कधीच सोडावं नाही. आणि शेवटी मी स्वाती तुमच्या सगळ्यांना एकच गोष्ट सांगेल की प्रत्येक स्त्रीजवळ कोणता ना कोणता असा गुण असतो की तो गुण तिला तिची एक नवीन ओळख निर्माण करून देतो. फक्त तो गुण त्या प्रत्येक स्त्रीने ओळखावा आणि त्यामुळेच तिला एक नवीन जागा मिळते. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.